गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मंडे आहे. काल मस्त फिरून वगैरे झालं आहे. आज बॅक टू कॉलेज अँड आज सकाळी सकाळी 9 वाजता HOD सरांचं लेक्चर आहे अँड आय लेट. का? कारण की एकतर मी झोप म्हणजे झाली आहे बट पाय वगैरे दुखत आहेत आणि सर्व्हिसची गाडी सर्व्हिस सेंटरला द्यायची आहे त्याला. तर ही सेड की तुम्हाला पिक करशील का? तर मी तिकडे जाते, त्याला पिक करून मग कॉलेजला जाईल. पण त्याचा मेसेजच येत नाही की झालं आहे आवरून ये आता तिकडे. सो मी त्यासाठी थांबली. म्हणजे माझं पण नाही आवरून झालं आहे, मी असंच फास्ट पटपट उरकलं. बट आता तिकडे डायरेक्ट जायचं आहे आणि रेनकोट वगैरे सगळं खराब आहे, गाडी पण खराब आहे, धुतली नाही पुसली नाही काय नाही. आता पटकन तिकडे खाली जायचं आहे, मला ते सगळं आवरायचं आहे गाडी. आणि काल आम्ही नायट्रोजन म्हणजे माझ्या गाडीच्या व्हील्समध्ये ना नायट्रोजन हवा टाकतात फक्त पप्पा. तर काल कमी वाटली तर असंच हायवेला एक दिसला आम्हाला दुकान, तर तिकडे आम्ही साधी हवा भरून घेतली. कारण ते बोलले की हां चालते. आम्ही त्यांना सांगितलं की फ्लॅट करून टाका, बट ते बोलले की चालते काय प्रॉब्लेम नाही आहे. बट तरी मला रिस्क नाही घ्यायची आहे म्हणून मी आज परत फ्लॅट करून पूर्ण नायट्रोजनच भरून घेणार आहे. बट ते ना मी येताना करेल, कारण आत्ता नाही करू शकत, कारण HOD सरांचं लेक्चर जसं तुम्ही सांगितलं अँड ही इज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट दॅट. आता आम्ही पटकन कॉलेजला जाऊ आणि डायरेक्ट तिकडे भेटेल. बाय. हॅलो. तर आमचं आता कॉलेज झालं आहे, म्हणजे आम्ही मधनंच आलो. सो 1 वाजला आणि भूक लागली होती, पाऊस पण पडतो. सी इकडे लेक टाऊनला काय ही पापडी चाट आहे. पडेल आहे, खूप भरलं आहे. खूप टेस्टी आहे. ते आम्ही चीज ग्रिल सँडविच घेतलं. खाऊन सांग कसं आहे. गरम मस्त आहे रे. हे कितीला? भरपूर चीज हे ना 65 समथिंग आहे. आणि मग 60च्या मध्ये खूप वर्थ इट आहे बघा असं हो आता. भारी आहे. आणि पाणी हे आपण काय म्हणलेलं, काय घेतलेलं? पापडी चाट ते 60ला होता आय गेस. पण तो पण खूप औसम होता, खूप टेस्टी होतं. चांगलं आहे. असं ना खूप डिफरंट आहे पण खूप चांगलं आहे. सॉस वेगळं का काय नाही टाकलाय आहे, त्यांनी? सॉस घातलं ते वाकडं जातं पण चांगलं आहे. असं चांगलं आहे. येस, गेट उघडं आहे खाली आहे श्रेया. चल मी सर्वेशला सोडायला आली आहे. चलो बाय बाय सर्वेश. अच्छा तू व्हिडिओ करते. ओके. जेवण हे दोडक्याची चटणी आहे आणि TV ला लावते मी काहीतरी यूट्यूबला, त्याशिवाय मला नाही जाणार आहे. आणि खूप गार लागते, आत्ता पाऊस पडतं. थोड्या दिवस आधी आम्ही एक मराठी सिरीज बघितली होती, अगाई अव्वाई. छान आहे ॲक्च्युली, चांगली आहे. मी आत्ता ही बघते, मला हिचे व्हिडिओज खूप आवडतात. बाय. जेवते मी आता. जेवता जेवता नाही हे करू शकत, व्लॉग करू शकत. खूप झोप आली, आता जेवणार आणि डायरेक्ट झोपणार. यूट्यूबनी काही चेंजेस केले त्यांच्या मॉनिटायझेशन क्रायटेरियामध्ये, तर त्याबद्दलचा व्हिडिओ आहे. आधी मॉनिटायझेशन क्रायटेरिया काय होती, तुम्हाला 1000 सबस्क्रायबर्स प्लस एनी ऑफ 2. आता मी जे सांगणार आहे, तर जर तुम्ही लॉंग फॉर्मॅटनी मॉनिटायझेशनसाठी बघत असाल तर 4000 वॉच आवर्स कंप्लीट करायला लागतील इन 365 डेज. आधीचं होतं हे. आणि शॉर्टसाठी होतं की 10 मिलियन व्ह्यूज इन लास्ट 90 डेज. तर आता हे यूट्यूबनी डायरेक्ट डबल केलं. लॉंग फॉर्मॅटने जर तुम्हाला मॉनिटाईज करायचं असेल तर सबस्क्रायबर्सची हे तेवढीच आहे. सबस्क्रायबर्स तुम्हाला 1000 लागतील प्लस 8000 वॉच आवर्स लागणार आहेत, नॉट 4000. तर डायरेक्ट डबल केलंय ते. पण टाइम लिमिट तेवढीच राहणार आहे, असं नाही की टाइम लिमिट पण वाढवली. आणि ह्याचं शॉर्ट्सचं पण त्यांनी सेम केलंय, टाइम तेवढाच ठेवलाय, फक्त क्रायटेरिया चेंज केलाय. 10 मिलियन होतं त्याला आता 20 मिलियन केलं. आणि ही खूप मोठं चेंज आहे या वर्षीचं, कारण की ऑलरेडी लोकांना 4000 वॉच आवर्स करायलाच खूप टाइम लागत होता आधी. अँड 10 मिलियन व्ह्यूज पण इतके इझी नाही आहेत. बट हां, आत्ता डायरेक्टली नाही केलंय त्यांनी हे, की नेक्स्ट मंथ पासून हे अप्लाय होणार आहे. हे अप्लाय होणार आहे
1 फेब्रुवारी 2027 पासून, म्हणजे अजून पण 5.5 महिने आहेत. आत्ता 15 ऑगस्ट आहे, ऑगस्ट संपला पूर्ण. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी मिळून 5.5 महिने आहेत. तर शॉर्ट्स करणाऱ्या लोकांसाठी अजून एक मोठी न्यूज आहे की तुम्हाला दर 90 डेजमध्ये 10 मिलियनचं कॉन्स्टंट व्ह्यू रेट ठेवायला लागेल, तर मग तुमचं यूट्यूब पार्टनर प्रोग्राम बंद होणार अँड तुम्ही अर्न नाही करू शकणार. तर ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण की इट्स व्हेरी डिफिकल्ट की 10 मिलियन कॉन्स्टंट राहायला पाहिजे 90 डेजपर्यंत. म्हणजे जर ॲव्हरेज कॅल्क्युलेट केलं तर प्रत्येक व्हिडिओ लॅक्समध्ये असायला पाहिजे व्ह्यूज. सो येस, दिस वॉज इट फॉर व्हिडिओ. पण हा खूप मोठा चेंज होता जे यूट्यूबने आपल्या पार्टनर प्रोग्रामसाठी आता अनाऊन्स केला. आणि ही न्यूज फेक नाही आहे, मी सगळीकडे सर्च केलं प्रॉपरली आणि त्यानंतरच व्हिडिओ बनवते. तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला ही इन्फॉर्मेशन माहिती होती का ते पण मला सांगा, म्हणजे मला कळेल की मी बरोबर टाईमला व्हिडिओ बनवला आहे. ही अशा पण लोकांसाठी आहे ज्यांना कंटेंट क्रिएशनकडे नाही पण वळायचं आणि असे पण आहे जे आता न्यू क्रिएटर्स आहेत. सो जस्ट की हा खूप मोठा इम्पॉर्टंट चेंज आहे आणि असंच तुम्हाला सांगायचं वाटलं म्हणून हा व्हिडिओ केला. सो हेच होतं या व्हिडिओसाठी अँड भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.